नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल प्रभाकर उबाळे, प्रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे आर्ट्स, न्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज राजापूर या ठिकाणी सध्या मराठी विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठात BA भाग 2 मराठी या विषयात अभ्यास पत्रिका क्रमांक 2 मध्ये द्वितीय वर्ष कला यात सत्र 3 मध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार अभ्यासाला ठेवण्यात आलेला आहे. यात थँक्यू मिस्टर ग्लाड ही अनिल बर्वे यांची कादंबरी आणि दिवे गेलेले दिवस ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी सत्र 3 मध्ये अभ्यासाला ठेवण्यात आलेले आहे. या दोन्ही कादंबरीपैकी आज आपण थँक्यू मिस्टर ग्लाड या कादंबरीच्या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सुरुवातीला कादंबरी म्हणजे काय? कादंबरी हा साहित्य प्रकार केव्हापासून अस्तित्वात आला? कादंबरी या साहित्य प्रकाराचे घटक, कादंबरी या साहित्य प्रकाराचं स्वरूप आणि सध्याची वाटचाल या दृष्टिकोनातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि त्यानंतर या कादंबरीचे लेखक अनिल बर्वे यांच्या संदर्भात थोडीशी माहिती आपणाला सांगणार आहे. आणि त्यानंतर थँक्यू मिस्टर ग्लाड या कादंबरीविषयी, या कादंबरीचे आशयसूत्र नेमकेपणाने काय आहे, या कादंबरीवरती कोणत्या विचारसरणीचा प्रभाव आहे, या पद्धतीची चर्चा मी आज आपणाबरोबर करणार आहे. सुरुवातीला कादंबरी हा साहित्य प्रकार भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला दिसून येतो. हा साहित्य प्रकार सर्वात लोकप्रिय असलेलाही पाहावयास मिळतो. त्यामुळे या साहित्य प्रकाराची सुरुवात ही इंग्रजीतील नॉव्हेल या शब्दावरून मराठीत कादंबरी अशा पद्धतीने झालेली आहे. याविषयीचं मत आपणाला मांडता येईल. कादंबरी हे नामाभिधान वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपणाला स्पष्ट करून सांगता येते. कारण जुन्या काळात महामहोपाध्याय वामन पोतदार यांचे साहित्य किंवा मोरेश्वर कुंटे यांचं राजा शिवाजी ही कलाकृती, या जुन्या साहित्याचा विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की या राजा शिवाजी या साहित्यकृतीची नायिका ही कादंबरी होती.
आणि त्यावेळेसपासून मराठीत कादंबरी हा साहित्य प्रकार अस्तित्वात आल्याचे दिसून येते. दुसरी उपपत्ती आपणाला अशा पद्धतीने सांगता येते की भारतात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जंगलामध्ये मोहाची फुले असल्याचे पाहावयास मिळते. या मोहाच्या फुलापासून जे मद्य बनविण्यात येते त्या मद्याला कादंबरी असे म्हटले जाते. प्रामुख्याने मद्यप्राशन केल्यानंतर माणूस वास्तव विसरतो आणि वेगळ्या वातावरणात, आपणाला हव्या असणाऱ्या वातावरणात मग्न होतो. म्हणजेच ज्या पद्धतीने मद्य प्राशन केल्यानंतर माणूस वास्तव विसरतो आणि कल्पनेच्या स्वप्नाच्या जगामध्ये प्रवेश करतो, त्याचप्रमाणे कादंबरी हा साहित्य प्रकार किंवा ही कलाकृती कोणतीही वाचल्यानंतर माणूस वास्तव विसरतो आणि त्या कादंबरीच्या विश्वात मग्न होतो. एखादा मुलगा कादंबरी वाचत असेल तर त्या कादंबरीतला नायक मीच आहे, किंवा एखादी मुलगी वाचत असेल तर त्या कादंबरीतली नायिका मीच आहे, अशा पद्धतीने कादंबरीचे वाचन करीत असताना त्यांना वाटत असते. याचा अर्थ असा की ती काही क्षणापुरती, काही वेळेपुरते का होईना वास्तव विसरतात आणि त्या कादंबरीतल्या आभासी जगाशी एकरूप होतात, मग्न होतात. यावरून या साहित्य प्रकाराला कादंबरी हे नाव ठेवण्यात आलेले आहे किंवा असावे अशी एक उपपत्ती मांडण्यात येते. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की कादंबरी हा वास्तवाचा आभास असणारी एक सौंदर्यवादी कलाकृती असते आणि त्यामुळे आपणाला कादंबरीचे जे वेगवेगळ्या पद्धतीचे घटक आहेत त्या घटकांचा विचार करावा लागतो. कादंबरीच्या घटकामध्ये कथानक, प्रसंग निर्मिती, निवेदन, वातावरण, व्यक्तिरेखा, भाषाशैली या सर्व घटकांचा विचार प्रामुख्याने केला जातो. या सर्व घटकांना अनुसरून, या सर्व घटकांना एकत्रित करून कादंबरी या साहित्य कृतीची निर्मिती होते. त्यामुळे कादंबरी हा साहित्य प्रकार या पद्धतीने आपणाला हवासा वाटणारा, आपणाला आपली दुःख विसरायला लावणारा, आपल्यावरती संस्कार करणारा, समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून कसे जगता येईल हे सांगणारा, म्हणजेच आपणाला योग्य दिशा दाखवणारा हा साहित्य प्रकार आहे असेही आपणाला म्हणता येईल. या अनुषंगानेच संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये नेमकी या साहित्य प्रकाराविषयी कोणती भूमिका वेगवेगळे लेखक, वेगवेगळे कादंबरीकार घेतात आणि आपल्या कलाकृती तयार करतात, या गोष्टीची जाणीव यावरून आपणाला होऊ शकते. प्रामुख्याने कादंबरी म्हणजे काय हे पाहिल्यानंतर, कादंबरीचं स्वरूप पाहिल्यानंतर आपणाला थँक्यू मिस्टर ग्लाड या कादंबरीचे लेखक अनिल बर्वे
यांच्याविषयीची माहिती पाहता येईल. कारण अनिल बर्वे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे लेखक, कादंबरीकार, पत्रकार, संपादक, साम्यवादी विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते म्हणून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. आणि थँक्यू मिस्टर ग्लाड ही त्यांची कलाकृती 1975 साली पॉप्युलर प्रकाशन मुंबई या ठिकाणावरून प्रकाशित झाली. थँक्यू मिस्टर ग्लाड ही अनिल बर्वे यांची पहिली कादंबरी होय. यानंतर जवळजवळ त्यांच्या 6 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. त्यांची 7 नाटके प्रकाशित झाली. रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता हे ललित लेखन 1972 साली प्रकाशित झाले. इंदिरा गांधींचे कूपमंडूक इलेक्शन ही लेखमाला याच दरम्यान प्रकाशित झाली. डोंगर म्हातारा झाला ही 1977 साली कलाकृती प्रकाशित झाली. अशा पद्धतीने साहित्याच्या सर्व क्षेत्रात लिखाण करणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे आपणाला दिसून येते. आणि त्यामुळे या ठिकाणी अनिल बर्वे यांच्यावरती तत्कालीन परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता याही गोष्टीची जाणीव आपल्याला व्हायला लागते. 1917 साली रशियन राज्यक्रांती झाली आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव सर्वत्र वाढलेला दिसून येतो. मराठी साहित्यावरही या साम्यवादी विचारसरणीचा खूप मोठा परिणाम या कालखंडात पडलेला जाणवतो. 80च्या दशकात अनिल बर्वे यांच्या साहित्यावर हा साम्यवादी प्रवाह पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी असे साहित्याचे वेगवेगळे प्रवाह उदयास आलेले दिसून येते. यातून वर्गीय विषमतेचे वर्णन करणारे साम्यवादी जाणीवेचे साहित्य हेही निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती ही थोडीशी वेगळी होती. कारण स्वातंत्र्यानंतर संपूर्ण समाज ज्या ध्येयाने प्रेरित झालेला होता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या ध्येयाविषयीचा भ्रमनिरास, स्वप्नभंग या काळामध्ये सुरू झालेला पाहावयास मिळतो. श्रीमंत आणि गरीब ही दरी वाढत गेलेली दिसून येते आणि यातून डाव्या साम्यवादी विचारसरणीला मानणारी पिढी ही उदयास आलेले जाणवते. आणि त्यामुळे या साम्यवादी विचारसरणीतील एक महत्त्वाचे लेखक म्हणून आपणाला अनिल बर्वे यांचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल. म्हणजेच अनिल बर्वे हे या काळातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून आपल्याला सांगता येतात. यानंतर थँक्यू मिस्टर ग्लाड या कादंबरीविषयीचे विवेचन मी आपणासमोर करणार आहे. थँक्यू मिस्टर ग्लाड असं या कादंबरीचं शीर्षक आहे. थँक्यू मिस्टर ग्लाड असं ज्यावेळेस आपण म्हणायला लागतो त्यावेळेस हे एका व्यक्तीला उद्देशून वापरलेलं शीर्षक आहे
याची जाणीव आपल्याला प्रकर्षाने होत. मिस्टर ग्लाड ही व्यक्तिरेखा या कादंबरीतली प्रमुख केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे. अँग्लो इंडियन असणारी ही व्यक्तिरेखा आहे. आपल्या नोकरीच्या निमित्ताने त्यांचा बराचसा आयुष्याचा काळ, सुरुवातीचा काळ हा जर्मनीत गेलेला दिसतो. त्या ठिकाणीच त्यांचं मरियम बरोबर लग्न होत. त्याच वेळेस जर्मनीमध्ये नाझी विचारसरणीची क्रांती चळवळ सुरू असते आणि या नाझी विचारसरणीला विरोध करणारी मरियम या चळवळीमध्ये पकडली जाते. पकडल्यानंतर जर्मन सैनिक या मरियमचे मिस्टर ग्लाड म्हणजे तिच्या नवऱ्यासमोरच खूप हाल करतात, छळ करतात, अत्याचार करतात. आणि साहजिकच निसर्ग नियमानुसार प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपलं संरक्षण करावं. हीच भूमिका मरियम या स्त्रीची असली पाहिजे. परंतु या कादंबरीमध्ये आपणाला असं दिसत नाही. मरियम ही स्वतंत्र विचारसरणीची स्त्री असलेली दिसून येते. ती तिच्या साम्यवादी विचारसरणीशी अतिशय ठाम असणारी स्त्री होती. मिस्टर ग्लाड नाझी सैनिकांच्या समोर शरणागती पत्करतो, माफी मागतो, लोळण घेतो, बायकोला सोडण्याविषयीची विनंती करतो. आणि हीच गोष्ट मरियमला आवडत नाही आपल्या नवऱ्याची. ती त्याचा तिरस्कार करते. कारण जो आपल्या विचाराशी, आपल्या भूमिकेशी ठाम राहू शकत नाही, तो आपलं काय संरक्षण करणार, अशी विचारसरणी ही त्याच्या बायकोची असते. आणि मग त्याच्या बायकोला हे जर्मन सैनिक पकडून नेतात. आणि मग हा मिस्टर ग्लाड झालेल्या अपमानाने बदला घेण्याच्या भावनेने प्रचंड संतापतो आणि जर्मनीतून पळून जाऊन भारतात येतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर राजमहेंद्री जेलचा सुपरिटेंडेंट म्हणून त्याची नियुक्ती होते. ही याच्या मानसिकतेची पार्श्वभूमी झाली. कारण मिस्टर ग्लाड हा अतिशय क्रूर अधिकारी म्हणून ओळखला जातो. दररोज एका कैद्याची चामडी लोळवल्याशिवाय, सोलल्याशिवाय त्याला चैन पडत नसायची. संपूर्ण परिसरावरती याचा प्रचंड दरारा होता. ज्या वेळेस मिस्टर ग्लाड याचं या जेलमध्ये आगमन व्हायचं, त्यावेळेस असं म्हटलं जातं की झाडं स्तब्ध व्हायची, पक्षी आवाज करायचे थांबायचे, वारा व्हायचा थांबायचा. म्हणजे हे जरी अतिशयोक्तीपूर्ण वर्णन असलं तरीही यातून मिस्टर ग्लाडचा वचक, दरारा, धाक किती होता हे सूचित करणारं ते वर्णन आहे. आणि म्हणून आपल्याला असं जाणवतं किंवा दिसतं की मिस्टर ग्लाड हा या पद्धतीने का वागतो. आणि अशा मिस्टर ग्लाड समोर त्या राजमहेंद्री जेलमध्ये एक राजद्रोहाचा खटला येऊन उभा राहतो. एका माणसाने
पोलीस अधिकारी आणि काही पोलीस यांचा खून केलेला असतो आणि त्या नक्षलवाद्याचं नाव आहे वीरभूषण. हा वीरभूषण या मिस्टर ग्लाड यांच्या जेलमध्ये कैदी म्हणून येतो आणि मग प्रत्येकाला असं वाटत असतं की आज मिस्टर ग्लाड या वीरभूषणची कातडी चोरून काढणार, बूट फाटेपर्यंत मारणार. परंतु घडतं उलट. कारण हा जो वीरभूषण आहे साम्यवादी विचारसरणी असलेला माणूस, समाजासाठी लढणारा, समाजासाठी झगडणारा, समाजावरती होणारे अन्याय अत्याचार याच्या विरोधात पेटून उठणारा हा माणूस आपल्या विचाराशी अतिशय ठाम असतो. त्याची पत्नीही तशीच ठाम असते. कारण ज्या वेळेस या वीरभूषणला फाशीची सजा सुनावली जाते त्यावेळेस त्याची पत्नी त्याला जेलमध्ये भेटण्यासाठी येते. निसर्ग नियमानुसार कोणतीही पत्नी, कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला फाशी झालेली आहे हे ऐकून गर्भगळीत होऊन जाईल. परंतु ही स्त्री अतिशय निश्चल, अतिशय खंबीर, अतिशय धाडसी अशा पद्धतीची दाखवण्यात आलेली आहे, चित्रित करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की या कादंबरीमध्ये येणारं प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्या विचाराशी ठाम आहे. आपल्या विचारापासून थोडीशीही तसूभरही ती ढळू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक पात्र हे या कादंबरीचा क्लायमॅक्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या अनुषंगानं आपणाला या कादंबरीकडे पाहावं लागतं. परंतु माणूस कितीही क्रूर, कितीही रानटी, कितीही धाडसी असला तरी त्याचे काही कमकुवत दुवे हे असतात. मिस्टर ग्लाड यांची मुलगी हा यांचा कमकुवत दुवा. जेनी असं या मुलीचं नाव. दिसायला अतिशय सुंदर, बोलण्यात अतिशय लाघवी, पाश्चात्य देशामध्ये लहानाची मोठी होते, त्या ठिकाणीच लग्न करते आणि बाळंतपणासाठी म्हणून ती भारतामध्ये येते. तिची भेट तुरुंगामध्ये या वीरभूषणशी होते आणि या वीरभूषणच्या विचाराच्या प्रेमात ही जेनी पडते. आणि मग या जेनीला असं वाटतं की या वीरभूषण सारखाच मुलगा आपणाला व्हावा. सुंदर विचाराचा, सुंदर दिसणारा, आपल्या विचाराशी ठाम असणारा. आणि या ठिकाणी ही कादंबरी द्वंद्वात्मक पातळीवरती, नाट्यात्मक पातळीवरती वळण घेते. म्हणून कालांतराने या कादंबरीचं पुढे नाटकात रूपांतर करण्यात आलं आणि थँक्यू मिस्टर ग्लाड नावाचं नाटकही मराठी रंगभूमीवरती अवतरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे या कादंबरीचा आशय हा अतिशय थोडका आहे. म्हणजे मिस्टर ग्लाड आणि त्याचं जेलमधलं वागणं आणि वीरभूषण त्याचं जेलमधलं वागणं एवढाच आशय या कादंबरीचा मुख्य आशय म्हणून आपल्याला सांगता येतो. परंतु याच्यातून ज्या वेगवेगळ्या साम्यवादी विचारसरणी पुढे येतात, या विचारसरणीचा साहित्यिक पैलू, वाङ्मयीन गुणवैशिष्ट्ये, भाषिक मांडणी, शैलीची रचना या दृष्टिकोनातून या कलाकृतीकडे आपल्याला पाहावे लागते. इतर भाषिक कलाकृतीपेक्षा भाषेच्या दृष्टिकोनातून
वाचकाला जागच्या जागी खेळवून ठेवण्याची ताकद असणारी मिस्टर ग्लाड ही कादंबरी आहे. माणसाला एका भावविश्वामध्ये जेलच्या वातावरणामध्ये घेऊन जाण्याचे सामर्थ्य असणारी ही कलाकृती आहे. आणि त्यामुळे ही कलाकृती जरी पहिली अनिल बर्वे यांची कलाकृती असली तरीही ही कादंबरी प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली, मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान प्राप्त करून बसली असं आपणाला निश्चितपणाने म्हणता येईल. कारण या ठिकाणी मिस्टर ग्लाड आणि वीरभूषण हा नक्षलवादी यांच्या वैचारिक संघर्षाची नांदी म्हणजे ही कादंबरी आहे. याचे अनेक छोटे छोटे प्रसंग, वेगवेगळे आशयसूत्र या कादंबरीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. याच्यातलं शेवटचं कथानक आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेस जेनीचं बाळंतपण होणार असतं आणि बाळंतपणामध्ये तिला अडचण येते, डॉक्टरांची सोय उपलब्ध नसते, प्रचंड मुसळधार असा पाऊस पडत असतो, म्हणजे निसर्गाची प्रतिकूलता त्यावेळेस असते. म्हणजे हे कादंबरीची वातावरण निर्मिती होण्यासाठीचा अवकाश लेखकाने तयार केलेला आहे. अशा वेळी मिस्टर ग्लाड हा भावनाविवश होतो. मनातून मुलीची सुखरूप सुटका व्हावी अशा पद्धतीने देवाचा धावा करतो. आणि मग आपल्याच जेलमध्ये असलेला नक्षलवादी वीरभूषण हा MS असतो, मास्टर ऑफ सर्जन, शल्य चिकित्सक असतो आणि तो जेनीची सुखरूप सुटका करण्यासाठी उभा राहतो. ज्या आरोपीला आपण फाशी द्यायचा आहे त्याच आरोपी समोर दयेची भीक मागण्याची वेळ, त्याच आरोपीला शासकीय शिक्षेतून दयेचा अर्ज कर म्हणून सांगण्याची येणारी वेळ, या ठिकाणी कुठेतरी मिस्टर ग्लाड हे त्यांच्या विचारापासून पाठीमागे येताना दिसतात. आणि मग मिस्टर ग्लाड हे त्याला फाशी न देता गोळी घालून त्याची हत्या करतात, त्याला हुतात्मा करतात. म्हणजे साम्यवादी विचारसरणीचा असलेला हा माणूस नक्षलवादी बनतो काय? आपल्या देशासाठी, साम्यवादी विचारसरणीसाठी झगडतो काय? संघर्ष करतो काय? आणि त्या संघर्षाचा शेवटही तितकाच नाट्यपूर्ण, तितकाच कलात्मक, तितकाच सौंदर्यपूर्ण, माणसाला भावविवश करणारा अशा पद्धतीने होतो काय? हे सगळे प्रसंग या कादंबरीचं खरोखर यश आहे. मराठी साहित्यात ही कादंबरी एक मैलाचा दगड आहे असं विधान मला या ठिकाणी करावंसं वाटतं. म्हणून अनिल बर्वेंच्या या कादंबरीवरती हे जे मी आशयात्मक विवेचन केलेलं आहे, हे विवेचन मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.